नमस्कार, SM स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी स्नेहल। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। डिग्रज कराळे येथे विश्वरत्न भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती जल्लोषात साजरी। हिंगोली तालुक्यातील आदर्श गाव डिग्रज कराळे येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या थाटामाटामध्ये साजरी करण्यात आली। प्रथम डिग्रज कराळे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पाहुण्यांच्या आणि मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। डिग्रज कराळे येथील सार्वजनिक जयंती मंडळाच्या वतीने तयारी करण्यात आली होती। गावातील प्रमुख रस्ते निळे झेंडे, बॅनर आणि पंचरंगी पताके लावून सजविले होते, त्यामुळे गावातील वातावरण आनंदमय आणि हर्षमय झाले होते। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार, अगरबत्ती, मेणबत्ती लावून पूजन करण्यात आले। उपासक, उपासिका, गावातील सर्व गावकरी यांनी अतिशय आनंदी वातावरणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढण्यात आली। सर्व उपासक व उपासिका पांढऱ्या शुभ्र वस्त्र परिधान करून सजले होते। मिरवणूक निघण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर महिला मंडळाच्या वतीने त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले। गावातील प्रमुख मार्गाने ही मिरवणूक निघून ग्रामपंचायत कार्यालय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या वतीने अभिवादन करण्यात आले। यावेळी सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते, डिग्रज कराळे गावचे ग्रामविकास अधिकारी हेलगंड साहेब, सरपंच संभाजी कराळे, ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार मान्यवर शाहीर सिद्धार्थ कुरे, अशोकराव काळे, रावसाहेब कराळे, पत्रकार शिवाजी कराळे, रामजी कराळे, प्राध्यापक धम्मदीप कुरे, पत्रकार पांडुरंग कराळे, पोलीस पाटील उद्धव कराळे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कार्यालयातील संपूर्ण कर्मचारी उपस्थित होते। दयानंद कुरे, राजू कुरे, दीपक कुरे, रामदास कुरे, धीरज खंदारे, चंपती कुरे, महेश कुरे आदी कार्यकर्ते व महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय डोंगरे साहेब यांच्या वतीने तगडा बंदोबस्त करण्यात आला होता। हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग कराळेसह सिद्धार्थ कुरे। पाहत राहा SM स्टार मराठी, सदैव आपल्या हक्काचे।